नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं प्रिया क्रिएशनमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी हँडपर्स तयार करणार आहोत पैठणीच्या फॅब्रिकपासून आणि 2 कप्प्यांची ही हँडपर्स अगदी फिनिशिंगमध्ये कशी स्टिच करायची हे सांगणार आहे। व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा असेच नवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी। याच्या आधी सुद्धा प्रिया क्रिएशन या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा पाहू शकता। तर ही पर्स कशी शिवायची हे अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे। ही हँडपर्स शिवण्यासाठी पैठणीचं फॅब्रिक घेतलंय 10 बाय 11.5 इंचाचं। जी बाजू फ्रंटला येणार आहे तर तिथे वरून मार्किंग केलं 1 इंचावर। इथे 1 इंचाच्या खाली ही बॉर्डर आहे माझ्याकडे, ती अशी फोल्ड करून लावून घेणार आहे। तर ही वरच्या बाजूने पण फोल्ड करायची आणि खालच्या बाजूने सुद्धा फोल्ड करायची आणि चारही बाजूने त्याला स्टिच करून घ्यायचे। तर इथे मी बॉर्डर लावून घेतली। जी दुसरी बाजू आहे जी बॅक साइडला येणार आहे तिथे 1.5 इंचावर इथे वरून मार्किंग करून घेतलं। हा भाग कटिंग करून घेतला। याच्यामध्ये जिप अटॅच करायची आहे, तर 10.5 इंचाची जिप घेतलेली आहे। जिप याच्यावर उलटी ठेवायची आहे आणि इथे वरच्या बाजूने शिवून घ्यायचं आहे। तर इथे शिवून घेतलेलं आहे। एवढ्याच मापाचं एक नॉन वोव्हनचं फॅब्रिक घेतलंय। नॉन वोव्हन ऐवजी तुम्ही साधं अस्तर किंवा शॉपिंग बॅग सुद्धा वापरू शकता। हे कस्टमरच्या ऑर्डर्स आहे त्याच्यामुळे मी नॉन वोव्हन वापरले। इथे असं ठेवून इथे वरच्या बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। स्टिच केल्यानंतर हे पलटी करून घ्यायचं आणि इथे 1 पेरचं मार्जिन ठेवून दाब शिलाई देऊन घ्यायची वरच्या बाजूने। जी पट्टी कट केली होती ती आता इथे लावून घ्यायची। जिप खाली सरळ आहे त्याच्यावर ही पट्टी उलटी ठेवली, इथे स्टिच करून घेतलं। हा भाग आता उलटा करायचा आहे असा आणि इथे जिपवर 1.5 इंचाची नॉन वोव्हनची पट्टी लावून घ्यायची आहे। इथे पट्टी लावून घेतली, स्टिच करून घेतलं। आता हे दोन्ही पार्ट एका बाजूला जातील अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि इथे जिपच्या कडेने 1 पेरचं मार्जिन ठेवून दाब शिलाई देऊन घ्यायची। इथे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। आता हे जे ओपन आहे तिथे पण स्टिच करून घ्यायचं आणि एक्स्ट्राची ही जी पट्टी आहे ती कटिंग करून घ्यायची। तर इथे मी स्टिच करून घेतलं आणि एक्स्ट्राची पट्टी कटिंग करून घेतली। ह्याला बरोबर सेंटरला फोल्ड करायचं आहे आणि आतल्या बाजूने सेंटरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। सेंटरचं मार्किंग केल्यानंतर इथे साधारणतः 6.5 बाय 10 इंचाचा एक नॉन वोव्हनची पट्टी घेतली कट करून। इथे जिप आहे तिथे त्या बाजूने ही वरच्या बाजूने लावून घेतली आणि शिलाई करून घेतली। हे जे पॉकेटसाठी नॉन वोव्हनचं लावलेलं आहे तर ते इथे सेंटरला फोल्ड करून शिलाई द्यायची आहे। ही शिलाई फक्त नॉन वोव्हनच्या आतल्या फॅब्रिकवरच आली पाहिजे। तर इथं मी असं हे फोल्ड केलं जिथं मार्किंग आहे तिथपर्यंत आणि त्याच्यावर एक शिलाई करून घेतली। आता हे पार्ट एकसारखे करून घ्यायचेत व्यवस्थित आणि जे एक्स्ट्राचं आहे कटिंग करायचं आणि चारही बाजूने याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर छान इथे असं पॉकेट तयार होतं आणि बाहेरून पण त्याची कोणतीच शिलाई दिसत नाही। तर आता हा एक आपला सिंगल पीस रेडी झालेला आहे। याला आता वरच्या बाजूने झिप लावून घ्यायची आहे। तर इथे मी झिप घेतली साधारणतः 10.5 इंचाची आणि ही याच्यावर उलटी ठेवली आणि इथे स्टिच करून घेतलं। हे स्टिच झाल्यानंतर ही झिप दुसऱ्या बाजूला सुद्धा इथे स्टिच करून घ्यायची आहे। तर ही अशी इथे ठेवली आणि इथे दुसरी बाजू सुद्धा शिवून घेतली। याचा रनर वेगळा करून घेतला सेपरेट, म्हणजे हे 2 पार्ट सेपरेट होतील। 10 बाय 11.5 इंचाचं एक कॉटनचं फॅब्रिक घेतलेलं आहे, ते याच्यावर अशा पद्धतीने ठेवलं आणि इथे जिपच्या तिथे शिवून घेतलं। त्याच्यानंतर दुसरी जी जिपची बाजू आहे तिथे सुद्धा स्टिच करून घेतलं। एकसारखं करायचं हाताने आणि मग स्टिच करायचं आहे। हे स्टिच झाल्यानंतर जिपमध्ये रनर घालून घ्यायचा आहे। तर आता इथे रनर घालून घेतला। पहिल्यांदा जिपमध्ये रनर घालायचा आहे आणि तो पूर्णपणे बाहेर काढायचा आहे म्हणजे जिप लॉक होईल आणि परत एकदा रनर आतमध्ये घालायचा आहे जिपच्या। रनर सेंटरला घालून घेतला। आता हे दोन्ही पार्ट व्यवस्थित अस्तरकडे अस्तर आणि मेन फॅब्रिककडे मेन फॅब्रिक असं ठेवून सेंटरला बरोबर फोल्ड करून घेतलं एकसारखं करून आणि इथे साइडने अर्धा इंचाची शिलाई देऊन हे स्टिच करून घ्यायचं आहे। त्याला डबल स्टिच देऊन घेतली
दुसरी बाजूसुद्धा त्याच पद्धतीने स्टिच करायची आहे। फक्त अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून स्टिच केलं। फक्त जे अस्तर आहे तिथे थोडंसं पार्ट शिल्लक ठेवलं आहे, तिथं स्टिचिंग केलेलं नाही, तिथून आपल्याला पर्स सरळ करून घ्यायची। तर थोडे इथे कॉर्नर कट करून घेतले आणि हे जे थोडंसं ओपन ठेवलं होतं अस्तरचं भाग, तर तिथून पर्स सरळ करून घेतली। तर खूप सुंदर अशी ही हँड पर्स तयार होते। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। हा जो अस्तरचा भाग ओपन ठेवला होता तिथे आतमध्ये फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे। तर सुंदर अशी ही पैठणीची पर्स हँड पर्स तयार झालेली आहे। ती तुम्ही कोणाला गिफ्टसुद्धा करू शकता। ही 2 पॉकेटची तयार झाली, आतमध्ये एकदम फिनिशिंगमध्ये तयार झालेली आहे। असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।